तर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार। बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांसंदर्भात तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपाबाबत संदीप देशपांडेंचं भाष्य। बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण, उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसात चर्चा पूर्ण होणार। जागा वाटपासंदर्भात लवकरच फडणवीस आणि शिंदे घोषणा करणार, अमित साटम यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी पुन्हा बैठक। मनपा निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये कुठे लढू शकते, यावरही चर्चा। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप तसंच राष्ट्रवादीची युती होणार नाही, अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय, सुनील तटकरे यांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। तर मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेससोबतही चर्चा सुरू, राऊतांची माहिती। पुण्यातील महाविकास आघाडी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नाही, पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या शक्यतेवर संजय राऊतांचं विधान। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आज राजीनाम्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार। मुंबईत सुप्रिया सुळेंशी त्यांची चर्चा झाल्यानंतर ही प्रतिक्रिया, पुण्यामध्ये दोन्ही एनसीपी एकत्र येण्याला त्यांचा विरोध। ठाकरेंच्या शिवसेनेचे कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष संदेश पारकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची ही चर्चा। कोविडमध्ये मोफत औषधं दिली, मोदींमुळे आज आपण सगळे श्वास घेतोय, कल्याणमधल्या भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। मुंबईमध्ये सीएसएमटी आणि बांगलादेश दूतावासाबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। तर दिल्लीमध्ये सुद्धा विश्व हिंदू परिषदेचा निषेध मोर्चा।